येस. नमस्कार मंडळी, मी आरती तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर आज तुम्हाला माहितीच आहे, मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलंच की आपलं घराचं शिफ्टिंग सुरू आहे. तर आज मोअर्स अँड पॅकर्सला बोलवलं आहे. तर आजचा पूर्ण दिवस त्याच गडबडीत जाणार आहे. तर आजचा पूर्ण रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करेल. काय बच्चा, रिद्वीला मी ब्लॉग स्टार्ट केल्या केल्या यायचं असतं व्हिडिओमध्ये. आवाज ऐकला की लगेच येते, इकडे हां. तर आजचं पूर्ण रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. साधारणतः 10 वाजता ना ते मोअर्स अँड पॅकर्सचे लोक आलेले आणि त्यांनी अवघ्या 10 मिनिटातच पूर्ण हॉलची पॅकिंग केली. तरी सोफा त्यांनी हाफ पॅक केला नाही. मी त्यांना खूपदा म्हटले की ते पूर्ण पॅकिंग करा, उगाच खाली घेऊन जाताना ना स्क्रॅच पडायला नको. रिद्वीला आम्ही हॉलमध्येच कार्टून लावून दिलं होतं, ती तिकडे बसली होती हॉलमध्ये. कारण म्हटलं पूर्ण गडबड घरात, त्यात गडबडीत तिला लागायला नको. किचनमध्ये सुद्धा खूप फटाफट सगळे कामं होत होते, कारण मी खूप सॉर्टेड गोष्टी ठेवल्या होत्या. सगळे डबे वगैरे रिकामे असल्यामुळे ना त्यांना खूप इझी जात होतं पॅकिंग करायला. बेडरूम आता ऑलमोस्ट सगळं झालं, म्हणजे बेड फक्त खोलायचं बाकी आहे. बेडचं सामान झालं सगळं टाकून. कबडचं सगळं सामान झालं पॅक. कबड पॅक करायची बाकी. इकडे वॉशिंग मशीन पॅक झालं. सो आता 2 दिवस काही कपडे वगैरे वॉश करायचे नाही. सगळं बाकी काय, ही जी मॅट्रेस आहे त्याच्या मागे बरंच सामान आहे तिकडे कोपऱ्यात. सगळं पॅक करून रेडी ठेवलं इकडे असं. आणि किचन हॉल पण आल्या लगेच हॉल झाला होता. आता किचन पॅकिंग चालू आहे. म्हणजे किचनचंही बऱ्यापैकी झालंय सगळं. जे थोडंफार बाकी आहे ते करतात. आणि यावेळेस लिटरली रेग्युलरली औरंगाबादवरून शिफ्टिंग केलं तेव्हा 4 लोक आले होते. नंतर इकडनं जेव्हा इकडे आलो मुंबईतच शिफ्टिंग झालं तेव्हा 3 होते. तेव्हा आम्हाला 4-5 तास लागलेले असं सगळं पॅकिंग करायला. यावेळेस 10 वाजता ही सगळी लोकं आली आणि 10:30 वाजले. तर अर्धा तासात सगळं इकडचे तिकडे करून टाकलं, कारण 7-8 जण आले. पटकन होऊन जातं असं फास्ट एकदम. तुला पैक करके दो ना, मुझे वो लगते नहीं है. आप करते हो ना पेपर से पैक, तो वैसे पैक कर दो. मुझे लगते हैं लगाने नहीं है. पैक करके दो, रख दो. झालं सगळं आता ऑलमोस्ट. किचन पण झालं, सामान खाली पण घ्यायला सुरुवात झाली. किती वाजले माहिती आहे का? आज खूप लवकर. म्हणजे 45 मिनिट झाले. तुझे सायकल घेऊन चालले? हो का, अच्छा. पॅकिंग करणं आणि पॅक केलेलं सामान खाली वाहून आणणं हे दोन्ही कामं सायमल्टेनियसली होत होते. त्याच्यामुळे खूप कमी टाइम लागत होता सगळ्या गोष्टी करण्यासाठी. किचन सगळं खाली झालंय आता. वाटतच नाही की ते माझं किचन होतं म्हणून. एवढं मोकळं, कदाचित घर मोकळंच असतं. माझं सामान ठेवल्यानंतर ते इतकं भरतं की बस. म्हणजे मला लिटरली एवढं सामान झालं आहे आता माझ्याकडे, बाप रे बाप. म्हणजे जेव्हा लग्न झालं तेव्हा बऱ्यापैकी कमी गोष्टी होत्या. आता थोड्या करत एवढं वाढलं की बस. किचन ओट्यावर तर फक्त माझी आता 2 झाडं राहिले आणि पाणी ठेवलं इकडे बस. एक बल्ब वगैरे पॅक करायचे. काय झालं की काय झालं? हां, ओके. अच्छा, सगळं किचन रिकामं झालं. मी बेडरूम दाखवते. बेडरूममधले सगळं सामान गेले. आता सगळं सामान खाली घेऊन जातात. तर ओके. आता मग अशी दाखवलं होतं तेव्हा बऱ्यापैकी गोष्टी होत्या. आता पूर्ण बेडरूम पण रिकामा झाला आहे. फक्त कबड बाकी आहे आणि इथे बेड बाकी आहे. हॉल पण पूर्ण रिकामा झाला आहे. सोफे वगैरे सगळं खाली गेले. सगळं सामान झालं आहे आता. ऑलमोस्ट रिकामं झालं सगळं. काय नीचे कुछ नाही आहे बेटा. इथून नाही दिसत. तिकडे खाली गेलेत बाबा सगळं सामान घेऊन. तर बघा, हॉलसुद्धा माझं देवघर पण खाली झालं. इकडे फक्त देवघर बाकी आहे. आणि आता इकडे सोफा होता, तो सोफा वगैरे सगळं गायब झालं आहे. TV आणि ह्या काही फ्रेम्स आहेत, तर त्या फ्रेम ठेवायच्या बाकी आहे. TV वरचं इथे जे सामान आहे ते बऱ्यापैकी मीच घेऊन जाणार आहे. आता TVचं बघू. TVचं काही डिसाईड नाही झालं. त्यांच्याकडे जायचं आहे की आम्ही स्वतःच घेऊन जातो आहे असं. काय नवीन घरी जायचं? न्यू हां, मजा आहे का? बहुत मजा आहे का? हाँ हाँ, कितना खाली खाली हो गया ना.
फटा मैं उसको बहुत बोला अभी, मैं उसको फोन करता हूँ पिछले बार कैसे रात के अंदर क्रैक नहीं होता इसमें। फट गया बहुत ज्यादा, फट गई। अरे बाप रे। चलो उतना मी तर तुझ्या साहेबाला फोन करतो, म्हणजे कमी दिलाय का तुम्ही द्या उसने, तुम्ही काय नाही करा, इनको ज्यादा जाने की जल्दी है। अरे यार ते खूप लाईटली घेतात ते सामान पॅक करायला। शेवटी ज्या गोष्टीची भीती होती ना तेच झालं, की मला वाटलेलंच की एखाद्या गोष्टीला स्क्रॅच पडणार, कारण हे लोक ना खूप जास्त लोक आले आणि ते खूपच घाई करत होते। त्यांना असं वाटत होतं की 4 माणसांचं काम 8 माणसं करतात तर 2 तासातच सगळं व्हायला पाहिजे, आणि घाई गडबडीत केलेली कोणतीही गोष्ट ना व्यवस्थित होऊच शकत नाही। आम्ही खूप वेळा त्यांना म्हटलं की व्यवस्थित सगळं पॅक करा, पण सोफ्याला बरेच स्क्रॅच पडले, आणि सोफा कसा आहे ना माझा लेदरचा आहे आणि त्यातल्या त्यात ब्लॅक कलर, थोडा जरी स्क्रॅच पडला ना की लगेच दिसून येतं की अरे याला काहीतरी प्रॉब्लेम झालाय बरं का। तर असो, आता काही ऑप्शन नाही, ते चेंज तर काही होऊ शकत नाही आणि त्यांना किती ओरडलं तरी काही फरक तर पडणार नाही। असो, तर सगळं सामान खाली घेऊन गेलेले होते आणि म्हटलं चला किचन वगैरे तोपर्यंत क्लीन करू। किचनचा मी काउंटर फर्स्ट क्लीन करून घेतला व्यवस्थित, आणि किचनही नीट व्यवस्थित झाडून घेतलं। हां हो आले। माझा असं खूप वाईट एक्सपिरियन्स आहे की मी जेव्हाही घर शिफ्ट करते नवीन घरात मला भयानक क्लिनिंग करायला लागतं। अशी वेळ कुणावर येऊ नये म्हणून हे घर ना मी ऑलरेडी क्लीनच ठेवत होते, आणि आमच्या शिफ्टिंगमुळे जो काही कचरा झाला ना तो सुद्धा मी व्यवस्थित क्लीन करून झाडून घेतला। इवन जाळं वगैरे जरी असेल थोडंफार तेही काढून घेतलं। तुम्ही म्हणाल घर क्लीन होतं तर हा कचरा कसला, तर या ठिकाणी ना कबड ठेवलेले होते आणि ते मी कधी सरकवलेच नाही झाडण्यासाठी, कारण ना जागाच नव्हती तेवढी। साईडला बेड होता तर त्याला सरकवण्याचा काही प्रश्नच नव्हता, तर त्यामुळे तो जरा कचरा झालेला, पण व्यवस्थित मी क्लीन करून दिला। अजिबातही घरात कुठल्याही प्रकारची घाण नाहीये, म्हणजे लिटरली फक्त जे राहायला येणार आहे ना त्यांनी फक्त लादी पुसायची आहे, फरशी पुसून आणि डायरेक्टली सामान जरी घरात आणून टाकलं ना तरी काहीच प्रॉब्लेम नाही, एवढं मी स्वच्छ घर करून दिलंय। फायनली सगळं घर रिकामं झालंय, क्लीन पण केलं बघा, एकदम व्यवस्थित चकाचक दिसतंय। इकडे सगळं पुसून पासून घेतलं आणि पुढे सुद्धा बेसिन वगैरे सगळं वॉश करून ठेवलंय, बाथरूम वगैरे धुवून टाकले, सगळं झालं ऑलमोस्ट। आता कोणीतरी आलंय का नाही, तर येस ऑलमोस्ट किचन ओटा वगैरे वगैरे जे काही असेल सगळे कामं आवरले, सगळं सामान खाली गेले। आता ते ट्रकमध्ये लोड करतात, मी तोपर्यंत आवरत होते। आता जस्ट खालीच जायचं आहे, कारण माझ्याकडे फक्त एवढी एक बॅग राहिली, आता तेवढी घेऊन जायची, तेवढी आता गाडीवरच घेऊन जावं लागेल। घर सुनं एकदम भकास दिसते माहिती आहे का। या घरात आल्यापासून सुरू होतं की होम टूर करायचं, होम टूर करायचं। होम टूर करणं तर काही झालं नाही, पण म्हटलं चला आता घर रिकामं झालंय तेव्हा तरी तुम्हाला दाखवून देऊ की एक्झॅक्टली घर कसं होतं। आणि कसं असतं प्रत्येक घराशी आपल्या खूप चांगल्या वाईट आठवणी जोडलेल्या असतात। या घरात वाईट अशी आठवण तर काही नाही, खूप छान आठवणी आहेत। इथे फक्त एक प्रॉब्लेम जो होता की एक्झॅक्टली विंडोच्या बाजूलाच कन्स्ट्रक्शन सुरू होतं, दिवसभर ते मशीन्स वगैरे, सकाळी 6 वाजेपासून संध्याकाळी 6 पर्यंत खूप जोरात आवाज यायचा तिकडे, आणि ऑलरेडी मला व्हर्टिगोचा प्रॉब्लेम, त्यामुळे मग मी डेली टॅबलेट घेत होती डोक्याची, तोच मला एक खूप मोठा कन्सर्न होता तिथला। बाकी तर काहीच नाही, म्हणजे खूप छान आठवणी होत्या। इथलं गार्डन वगैरे तर माझं फेवरेट, कारण खूप छान ग्रीनरी होती तिकडे। आणि सगळं सामान आता खाली आणलेलं होतं, सामानाचा ट्रक जो होता तो भरला जात होता। वाटत नाही कधी की एवढं सामान आहे आपल्याकडे, पण जेव्हा ते भरलं जातं किंवा ते बाहेर काढलं जातं ना तेव्हा असं वाटतं बाप रे बाप, किती हे सामान, म्हणजे एक ट्रक भरतो पूर्ण माझ्या घरातल्या सामानाने। विशेष गोष्ट आहे, मला ते बघूनच खूप विशेष वाटतं। नवीन घरात आलो आणि ती लोक थोडीशी स्नॅक्स वगैरे करायला गेली होती, आणि कालच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्हाला सुद्धा आज भूक लागली होती, कारण जेवण मी बनवलेलं नव्हतं आणि खूप लोक जास्त होती, त्याच्यामुळे खूप फटाफट शिफ्टिंग झालं। 2 वाजेपर्यंत आमचं सगळं काम आवरलं होतं। मग म्हटलं चला किचन वगैरे काही ऑर्गनाईज तर सध्या नाही करू शकत, तोपर्यंत मी कबर्ड वगैरे पुसून घेते, कारण मग कपडे अरेंज करायला मला जरा इझी होईल। कारण याच्यानंतर ना थोडंसं सामान जे बाकी आहे जुन्या घरी तर तिकडे पण जायचं आहे, कारण ॲक्वागार्ड वगैरे मला व्यवस्थित घेऊन यायचं होतं। खूप पसारा पडलेला, हा सगळा मला आता आवरायला लागणार आहे। आता जस्ट आम्ही थोडंसं जुन्या घरी परत आलो होतो, त्याचं कारण असं की मग म्हटलं काही सामान राहिलं ते चेक करावं एकदा, आणि त्याच्यानंतर मग जे ब्रोकर आहेत तर त्यांच्याकडे सगळं जे डिपॉझिटचं वगैरे जे बिलिंग आहे, फायनल पेमेंट आणि त्या सगळ्या गोष्टी की हँडओव्हर करणं, त्या सगळ्या गोष्टी करून घेऊ म्हटलं। तर लास्ट आलो आहे, तर दीपक चेक करतायत की काय राहिलं आहे की काय। तसं तर मी सकाळी जाताना चेक करून घेतलं होतं व्यवस्थित, काय राहिलं आहे का? काहीच नाही, एकदम ऑल ओके।
क्लिनिंग वगैरे व्यवस्थित झालं ना? क्लिनिंग करून द्यायचं असतं आपलं, आधी आपण क्लीन करायचं. हो, मग दुसरं कोणी करणार आहे? आणि दुसरं लोक कोणीतरी येऊन 4 शिव्या घालणार, त्यापेक्षा आपणच व्यवस्थित क्लीन केलेलं बेटर ना. येस. हो. जस्ट आम्ही घराची चावी ओनरकडे हँडओव्हर केली आणि आमच्या दोन्ही गाड्या आणि इथल्या खूप साऱ्या आठवणी घेऊन आम्ही नवीन घराकडे जायला निघालो. ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बाय.